शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह एकतर आपल्याला मिळेल किंवा गोठवलं जाईल, उद्धव ठाकरेंचा जिल्हाप्रमुखांच्या बैठकीत विश्वास. शिवराळ भाषा वापरणाऱ्या आंदोलकांना माफी देणाऱ्या मोदींवर ठाकरे बंधूंचं टीकास्त्र. मोदी शांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी, उद्धव ठाकरेंचा सल्ला. तर शिवराळ भाषा वापरणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना कोण आवरणार, राज ठाकरेंचा सवाल. अभिजित दिपकेंचा सत्कार केल्यानं संजय शिरसाट, बच्चू कडूंवर एकनाथ शिंदे नाराज. पूर्वकल्पना न देता शिरसाट आणि बच्चू कडू दिपकेंना कसे भेटले, शिंदेंनी खडसावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून युवकांचं कौतुक. अर्थव्यवस्थेच्या विकासामागे तरुण प्रेरक शक्ती. तरुणांमुळे भारत जगात मोठी स्टार्टअप परिसंस्था. सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची दानचोरी. राज ठाकरेंचे गंभीर आरोप. दानचोरीचे आरोप न्यास अध्यक्ष सरवणकरांनी फेटाळले. 19 कर्मचाऱ्यांवर कारवाई केल्याची सरवणकरांची माहिती. जोपर्यंत मंत्रीपद तोपर्यंत काम. आदेश आल्यास मंत्रीपद सोडेन. मंत्री भरत गोगावलेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण. अलिबागमध्ये महसूल दिनाच्या कार्यक्रमात मानापमान नाट्य. प्रोटोकॉलवरून सुनील तटकरेंचा जाहीर संताप. महसूल मंत्री बावनकुळेंची दिलगिरी. सुनील तटकरेंवर महेंद्र दळवींची टीका. लाचखोर वन अधिकाऱ्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी. श्रीनिवास लखमाडवण 45 लाखांची लाच घेताना अटक. घरातून 3 तोळे सोनं आणि 1 लाख रुपयांची रोकड जप्त. शिरूर तालुक्यातील पूल वाहून गेला. जातेगाव बुद्रुक जातेगाव खुर्दचा संपर्क तुटला. नागरिकांवर मोठा वळसा घालून जाण्याची वेळ. मध्य रेल्वेचा हार्बरवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा बुलूण जलद मार्गावर ब्लॉक, तर हार्बरवर सीएसएमटी चुनाभट्टी दरम्यान ब्लॉक. रत्नागिरीतील आंबा घाटात अवजड वाहनांना पुढील आदेशापर्यंत बंदी. मुसळधार पावसामुळे रस्त्याला गंभीर भेगा. हलक्या वाहनांना नियंत्रित वेगानं परवानगी. नाशिकमधील खड्ड्यांवरून गिरीश महाजन संतप्त. एमएनजीएलच्या अधिकाऱ्यांना फोनवरून खडसावलं. सलग दुसऱ्या दिवशी अधिकारी गैरहजर राहिल्यानं महाजन संतप्त. मुंबईकरांचा जीव धोक्यातच. मुंबईत अजूनही 8,000 गटारं उघडेच. गटारांवर संरक्षण जाळा बसवण्याचं काम अद्यापही अपूर्णच. अतिवृष्टीत वाहून गेलेल्या रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती करणार. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची ग्वाही. पोंदू खरातला 7 दिवसांची पोलीस कोठडी. पतसंस्थेत बनावट खाते उघडणं. खरातला भोवलं. खरातचा 7 दिवस शिर्डी पोलीस ठाण्यात मुक्काम. 16 वर्षीय मुलीवर तिघांकडून सामूहिक अत्याचार. डोंबिवलीच्या मानपाडा येथील धक्कादायक घटना. मुख्य आरोपी अटकेत. दोघे अल्पवयीन ताब्यात. कोकण रेल्वे मार्गावर नवीन नियमित एक्सप्रेस ट्रेन. पर्यटन, व्यापार, शिक्षण, वाहतुकीला होणार फायदा. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे. नरेश मस्केंच्या प्रयत्नांना यश. बुलडाण्यात अवैध गर्भपात आणि गर्भलिंग निदान प्रकरणी कारवाई. अवैध गर्भपाताची औषधं आणि साहित्य जप्त. आरोग्य उपसंचालकांच्या पथकाचा छापा. डॉक्टर गवईला अटक.